असे गणपत गायकवाड यांच्या गोळीबारानंतर कुठेतरी महायुतीत टेन्शनदायक वातावरण आहे का? हे बघा, तिथं जे काय घडलं हा व्यक्तिगत वाद होता, तो काय दोन पक्षामधला वाद नाही. त्या व्यक्तिगत वादामधून जर फायरिंग झालेलं असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. याच्यामध्ये असं आहे का की काँग्रेस आणि शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकामेकाला भिडले, असा काय प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला नव्हता. त्यांचा मागच्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षामध्ये अंतर्गत वाद होते, स्थानिक पातळीवरचे हे राजकारणामध्ये वाद होते असं स्पष्ट झालेलं आहे. पोलीस स्टेशनमध्ये लोकप्रतिनिधी गोळीबार करतात, हा त्यांचा लोकप्रतिनिधींनी गोळीबार केला, त्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. त्यांनी म्हटलेलं की माझ्या मुलाच्या विरुद्ध काहीतरी केलं म्हणून मी तो गोळीबार केला असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी कुठे नाकारलेलं आहे? नाही, पण त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती गंभीर असे आरोप केलेले आहेत की माझे कोट्यवधी रुपये मुख्यमंत्र्यांकडे आहेत, मुख्यमंत्री या राज्यात गुन्हेगारीचं हे वाढवत आहेत. कसं बघताय तुम्ही ह्याला व्यक्तिगत असं म्हणू शकतो? थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती आरोप केलेले आहेत. माझ्यावरती अन्याय झाला मुख्यमंत्र्यांनी आणि बघा, माझ्यावर अन्याय झाला म्हणून कोणी गोळ्या झाडल्या पाहिजेत का? बोलता आलं असतं. आणि हे पूर्वी का नाही बोललेले होते? आज त्यांना आरोपी म्हणून ज्या वेळेला उभं केलं त्यावेळेला ते बोललेले आहेत, त्याच्यापूर्वी कधी बोलले आहेत का? हे बघा कसं आहे, त्यांचे प्रश्न तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. आमची भूमिका स्पष्ट आहे. जर त्यांनी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये कोणी गंभीर जखमी झालेला असला तर आवश्यक ती कारवाई त्याच्यावर झालेली आहे. त्याच्यानंतर काय बोलावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते बोलले, त्याला काही पुरावे आहेत का? काही पुरावे नसतात. उद्या मी काही बोललो, माझ्याकडे काय पुरावे आहेत का? बोलणारे बोलतात ना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.